अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील 114 दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। यावरून आक्रमक झालेली महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसली आहे। पारनेर तहसील कार्यालयावर त्यांचे उपोषण सुरू आहे। पाणी प्रश्नावर वेळोवेळी मागण्या करूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे संघटनेने उपोषणाचे हत्यार उचलले। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील 114 दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। यावरून आक्रमक झालेली महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसली आहे। 1966 पासून कुकडीचा प्रकल्प सुरू झाला आणि 2024 साल उजेडेपर्यंत या पारनेरच्या दुष्काळी भागासाठी हा खरा कुकडीचा गावा कालवा किंवा कुकडीचा जे प्रकल्प उभा राहिला। त्यानंतर माणिकडो आणि इतरही काही धरणं या कुकडीच्या प्रकल्पामध्ये उभी राहिली। त्याचं पाणी खरं पारनेरच्या दुष्काळी तालुक्याला देणं गरजेचं होतं, परंतु पारनेरचा दुष्काळी भाग तसाच वंचित राहून ते पाणी इतरत्र देण्याचा प्रयत्न शासन दरबारी झाला आणि म्हणून वाट पाहून अनेक लोकप्रतिनिधींनी, विशेषतः कॉम्रेड बाबासाहेब फुलेंसारखे आमदार असताना, त्यानंतर बाळासाहेब विखे असतील, शंकरराव काळे असतील, या सर्वांनीच मागणीचा पाठपुरावा केला। वसंतराव झावरेंनी त्या मागणीचा पाठपुरावा केला आणि शांततेनं हा सगळा प्रश्न सोडत असतानाही, मागणी होत असतानाही शासन दरबारचे कुणीही लोक या विषयाकडे गांभीर्याने घेत नाही। सरकारचं आश्वासन दिलं नाही, एक प्रकारे आमच्याकडे पाठच फिरवले, आमची कुणी दखल घेत नाही। साधं सरकार दप्तरी सगळं एकही माणूस आमच्याकडे आला नाही। याच्या पुढे जर आमच्याकडे कुणी आलं नाही, आमच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकू आणि उद्याच्या काळामध्ये रस्ता रोको आणि जलसमाधीसारखा यायला सगळं आम्ही मागं पुढे पाहणार नाही। पण या पारनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मिटला पाहिजे। नुसतं नेहमीच इलेक्शन आले, विधानसभा आले, लोकसभा आले, नेहमीच फक्त त्याचा वापर करीत राहिले, पण त्यांना बेनिफिट काय दिले नाही। तरी सगळं राजकीय पक्ष कोणताही असो, सर्वच म्हटलं तरी चालेल, एकाही पण राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत त्याचा फायदाच घेतला, पण शेतकऱ्याला त्याचा फायदा दिला नाही किंवा कोणत्याही शासन दरबारी कुठलाही विषय मांडला नाही। पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांना दिले आणि त्यांनी आम्हाला या आंदोलनासाठी ऊर्जा दिली आणि त्याच्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये हे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र करून सरकारचं लक्ष वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न आम्ही जाणीवपूर्वक करणार आहे। पाणी उपलब्ध नाही या नावाखाली आम्हाला टाळलं गेलंय, परंतु डिंबे धरण ते माणिकडो धरणापर्यंत जर बोगदा केला 2.5 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे। हा बोगदा करण्यासाठी कोण माडवं येतंय? हे जर पाणी उपलब्ध झालं तर 100% आम्हाला पाणी मिळणार आहे। आमची शासनाला कळकळीची विनंती आहे, ह्या बोगद्याला मंजुरी देखील आहे, तर हे काम त्वरित चालू करावं, जेणेकरून आम्हाला पाणी उपलब्ध होईल आणि आमचा पाण्याचा प्रश्न त्वरित सोडावा। कारण आमच्या शेतकऱ्यांनी खूप हाल आहेत आणि आमच्या पाण्याचा प्रश्न सोडावा ही आमची कळकळीची विनंती आहे।